नमस्कार, मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टंट. आपल्यासाठी घेऊन आलोय लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये. तर मागच्या 2 भागामध्ये आपण पाहिलं, की लीन मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? आणि लीन मॅन्युफॅक्चरिंग करत असताना कुठल्या प्रकारचे डिफेक्ट्स असतात किंवा वेस्टेजेस कुठले-कुठले असतात आणि ते कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो आणि आपला नफा वाढवू शकतो. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की लीन मॅन्युफॅक्चरिंग किंवा लीन कन्सेप्ट जी आहे, ही कुठे-कुठे वापरली जाते, ह्याचा उपयोग कुठे होतो. तर मंडळी आपण पाहिलं असेल, की लीन जी कन्सेप्ट आहे, ही आपल्या घरातून ते ऑफिसपर्यंत किंवा नेहमीच्या व्यवहारामध्ये सुद्धा वापरली जाते. म्हणजे नेहमी बाहेर सुद्धा जगभरामध्ये वापरली जाते. जसं की घरामध्ये किचनमध्ये लीन कन्सेप्ट वापरली जाते. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये लीन कन्सेप्ट वापरली जाते. फॅक्टरीमध्ये लीन कन्सेप्ट वापरली जाते. तुमच्या नेहमीच्या व्यवहारामध्ये लीन कन्सेप्ट वापरली जाते. तर ही लीन कन्सेप्ट नेमकी कशा पद्धतीने वापरतात, याचं एक आता आपण उदाहरण पाहणार आहोत. तर मंडळी आता उद्यापासून गणेश चतुर्थी सुरू होत आहे. आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमन होत आहे आणि ह्या गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलं असेल, की तुम्ही साफ-सफाई केली आहे. तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू ठेवल्या आहेत, नको असलेल्या वस्तू काढून टाकल्या आहेत, विकून टाकलात किंवा भंगाराला देऊन टाकला आहे तुम्ही. तर हे केलात म्हणजे नेमकं काय केलात? तर तुम्ही फायस केलात. फायस म्हणजेच काय, की स्वच्छता, साफ-सफाई करणं, नको असलेल्या वस्तू काढून सॉर्टिंग करणं, त्या वस्तू व्यवस्थित नीटनेटक्या ठेवणं, त्याला आयडेंटिफिकेशन देणं, त्याला स्टँडर्डायझेशन करणं. जसं की आपल्या घरातील स्त्रिया ज्या आहेत, गृहिणी आहेत, ते काय करतात, की किचनमध्ये त्यांना लागणाऱ्या नेहमीला लागणाऱ्या वस्तू असतील, तर त्या जवळ ठेवतात हाताजवळ. जसं की साखर असेल, चहापत्ती असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, हे जवळ ठेवतात. तर हे जवळ ठेवणं म्हणजेच काय करतात? तर ते लीन करतात. त्यांची जी ऑपरेशन आहे, म्हणतो आपण जी जेवण करण्याची जी पद्धत आहे, जेवणामध्ये लागणारा वेळ आहे, हा वाचवण्यासाठी एका प्रकारे त्यांनी लीन केलेलं असतं. लीन केलेलं म्हणजे काय? त्यांना लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, त्या जवळ ठेवल्या जातात. ठीक आहे. याच्यातून काय होतं, की त्यांचा टाईम वाचतो. त्यांचा वेळ वाचतो, जेवण बनवण्याचा लागणारा वेळ वाचतो. त्यांना हव्या वस्तू पटापट भेटतात आणि प्रोडक्टिव्हिटी वाढते. तर आता आपण पाहिलं, की लीन कशा पद्धतीने घरामध्ये वापरतात. अशा पद्धतीनेही ऑफिसमध्ये किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये सर्वत्र लीन वापरलं जातं. तर आपण आता पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत, की लीन कन्सेप्ट जी आहे, लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सेप्ट आहे, त्याचा जो पहिला वेस्टेजेस आहेत तो प्रोडक्टिव्हिटी. तर ओव्हर प्रोडक्शन, ठीक आहे. तर ओव्हर प्रोडक्शन कशा पद्धतीनं होतं आणि ते कशा पद्धतीनं आपण कमी करून आपला नफा कसा वाढवू शकतो, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर मंडळी नमस्कार, मी राजेंद्र कांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग कन्सल्टंट.